नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिर. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. गेल्या काही दिवसापासून कल्याण तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर उद्भवणाऱ्या विविध आजारांबाबत पत्रकार संजय कांबळे यांनी आवाज उठवला होता. याची दखल घेऊन कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या दहागाव प्राथमिक केंद्रांतर्गत पाणी भरलेल्या परिसरात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रत्येक भागात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज वरपमधील दुर्गानगरमध्ये तपासणी करण्यात आली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. उल्हास, बारवी, काळू आणि भातसा नदीस पूर आला. अनेक सखल भागात पाणी भरले. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराबाबत पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रे व एस न्यूज महाराष्ट्रमधून वृत्त प्रसिद्ध केलं होतं. या सर्व बाबींचा विचार करून दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सिस्टर, गटप्रवर्तक, आशा वर्कर या सर्वांनी मोरियानगर, पावशेपाडा आणि आज वरपमधील दुर्गानगर येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. याला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्वतः पत्रकार संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत आहिरे इत्यादींनी आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, बीपी, शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत कांबा मोरियानगरमधील 130 ते वरपमध्ये 150च्या आसपास नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भावना चव्हाण, HA दीपक शिर्के, सिस्टर राजेश्री साबळे, अस्मिता बागडे, अंकिता सोनावळे, गटप्रवर्तक सविता बनकरी, MPW सूरज बडे, आशा वर्कर्स संगीता भोईर, पूजा भोईर, किरण शिंदे, रेखा जायभाय, वाहन चालक गणेश मिरकुटे इत्यादींनी मेहनत घेतली. यांना अंगणवाडीच्या वनिता कांबळे यांनी सहकार्य केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कल्याण आरोग्य विभाग दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आज वरपगाव दुर्गानगर येथे आरोग्य तपासणी कॅम्प लावलेला आहे. जो पाणी भरलं होतं त्या संदर्भात लेप्टोस्पायरोसिस असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, बीपी, शुगर वगैरे या तपासणीचा कॅम्प इथे वरपमध्ये लावलेला आहे. आणि तुम्ही पाहता सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मला वाटते एक 100च्या आसपास लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि या माध्यमातून आरोग्यसेवा घरोघरी पोहोचवण्याचं काम आपल्या आशाताई तसेच त्यांचे जे सर्व सहकारी आरोग्य विभाग असेल दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हे काम होत आहे आणि खूप चांगलं काम होत आहे. आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन पण करतो, धन्यवाद पण देतो. मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.